नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या चरणी आज तुमचा सर्वांचा दिवस चांगला जाओ अशी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज मी तुम्हाला अशा एक दिव्य वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे, जी अनेक घरांमध्ये असते, पण तिचे खरे महत्त्व फार कमी लोकांना माहीत असते. तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कदाचित तुम्हालाही हा वेल आपल्या घरात लावावासा वाटेल. अनेक धार्मिक ग्रंथामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये आणि पारंपरिक श्रद्धांमध्ये गोकर्णाच्या फुलाला विशेष असं स्थान दिलं गेलेलं आहे. अनेकांच्या मते हा वेल घरात लावल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते, घरात प्रसन्नता वाढते आणि देवांची कृपा लाभते. अर्थात या गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. तर पण सर्वात मोठा प्रश्न असा पडतो, निळे गोकर्ण अधिक शुभ की पांढरे? दोन्ही फुलांचे फायदे सारखे आहेत का? घराच्या कोणत्या दिशेला लावावे, कोणत्या दिवशी लावावे आणि या फुलांचा आयुर्वेदामध्ये नेमका कशासाठी उपयोग केला जातो, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम गोकर्ण या वनस्पतीबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊया. तर गोकर्णाला संस्कृतमध्ये अपराजिता, विष्णुकांता अशा नावांनीही ओळखले जाते. इंग्रजीमध्ये याला बटरफ्लाय पी फ्लॉवर असे म्हणतात. याच्या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा दिसत असल्यामुळे याला गोकर्ण असे नाव पडल्याचे सांगितले जाते. ही एक सुंदर वेलवर्गीय वनस्पती आहे. योग्य काळजी घेतली तर ती अतिशय वेगाने वाढते आणि पावसाळ्यात तर निळ्या किंवा पांढऱ्या फुलांनी ती पूर्णपणे बहरून जाते. त्यामुळे ती घरामध्ये सौंदर्यही वाढवते. परंतु गोकर्णाचे महत्त्व फक्त सौंदर्यापुरते मर्यादित नाही. धार्मिक परंपरेनुसार या वनस्पतीला अत्यंत शुभ मानले जाते. अनेक भक्त भगवान विष्णू, माता लक्ष्मी, श्रीकृष्ण आणि इतर देवतांच्या पूजेमध्ये गोकर्णाच्या फुलांचा समावेश करतात. अशी श्रद्धा आहे की श्रद्धेने अर्पण केलेली ही फुले देवाला प्रिय असतात आणि भक्तांवर कृपादृष्टी राहते. जर ही फुले तुम्ही देवाला वाहिली तर देवाची तुमच्यावर कृपादृष्टी राहते अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रातही गोकर्णाच्या वेलीचा उल्लेख सकारात्मक ऊर्जा वाढवणारी वनस्पती म्हणून केला जातो. अनेकांच्या अनुभवानुसार घरात गोकर्णाचा वेल असल्यामुळे वातावरण प्रसन्न वाटते, मन शांत राहते आणि घरात एक वेगळीच सात्विकता जाणवते. मात्र लक्षात ठेवा की कोणतीही वनस्पती स्वतःहून चमत्कार घडवत नाही. श्रद्धा, सकारात्मक विचार, चांगले कर्म आणि देवावरील विश्वास याचा सर्वाधिक महत्त्व आहे. गोकर्णाचा वेल हा त्या श्रद्धेचे सुंदर प्रतीक मानला जातो. तर आता आपण पुढे जाणून घेणार आहोत गोकर्णाचा जो वेल आहे तो घरात लावल्याने पारंपरिक मान्यतेनुसार कोणकोणते आणि आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय कोणते फायदे त्याला मिळतात. तर यातील काही गोष्टी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गोकर्णाचे आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व आपण बघूया. तर आता जाणून घेऊया गोकर्णाच्या वेलीबद्दल सांगितले जाणारे आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती अशा असतात ज्या घरात वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करतात. गोकर्णाचा वेलही अशाच वनस्पतींपैकी एक मानला जातो. अनेकांच्या श्रद्धेनुसार हा वेल घरात लावल्याने नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक विचारांना चालना मिळते आणि घरात शांत आणि आनंदी वातावरण घरामध्ये निर्माण होते. अर्थात या गोष्टी श्रद्धा आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी असलेला संबंध. धार्मिक परंपरेनुसार निळी जी गोकर्णाची फुले आहेत ती भगवान श्री विष्णूंना प्रिय मानली जातात. त्यामुळे अनेक भक्त विष्णुपूजेमध्ये ही फुले अर्पण करतात. काही ठिकाणी माता लक्ष्मीच्या पूजेमध्येही गोकर्णाची फुले अर्पण केली जाण्याची परंपरा आहे, वाहण्याची परंपरा आहे.
अशी श्रद्धा आहे की भक्तिभावाने केलेल्या पूजेमुळे घरात सुख आणि समाधान, घरात सुख समाधान आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. याशिवाय काही ठिकाणी श्राद्ध कर्म आणि तर्पणामध्येही गोकर्णाच्या फुलांचा उपयोग केला जातो. पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या फुलांना धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. काही धार्मिक मान्यतानुसार शनिदेवाच्या पूजेमध्येही गोकर्णाची फुले अर्पण केली जातात. श्रद्धेने पूजा केल्यास मनाला समाधान मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात असे अनेक भक्त मानतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निळे गोकर्ण अधिक शुभ की पांढरे? खरं तर दोन्ही फुलांचे आपापले वेगळे महत्त्व आहे. सर्वप्रथम पाहूया निळ्या गोकर्णाच्या फुलांबद्दल. निळा रंग हा शांतता, स्थिरता आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे निळ्या गोकर्णाच्या फुलांना धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेल घराच्या उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते अशी मान्यता आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक प्रगतीसाठीही अनुकूल वातावरण तयार होते. अनेक भक्त दररोज किंवा विशेष सणावारांच्या दिवशी निळी गोकर्णाची फुले भगवान श्रीविष्णूंना अर्पण करतात. तर आता आपण पाहूया गोकर्णाच्या फुलांचे महत्त्व. पांढरा रंग म्हणजे पवित्रता, सात्विकता आणि मन शांतीचे प्रतीक. काही भागांमध्ये देवीच्या पूजेमध्ये पांढऱ्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग केला जातो. ध्यान, जप किंवा योग साधना करणारे अनेक जण शांत वातावरणासाठी या फुलांना शुभ मानतात. म्हणूनच जर तुमचे लक्ष मानसिक शांतता, आध्यात्मिक साधना आणि घरातील सात्विक वातावरणावर असेल तर पांढरी गोकर्णाची फुले उत्तम पर्याय मानली जातात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, निळे आणि पांढरे या दोन्ही गोकर्णाच्या फुलांना आपापले वेगळे महत्त्व आहे. कोणतेही फूल कमी किंवा जास्त शुभ नाही असे निश्चितपणे म्हणता येत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार आणि गरजेनुसार त्याची निवड करू शकतो. आता पुढच्या भागात आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणारच आहोत की गोकर्णाच्या फुलाचे आयुर्वेदिक उपयोग, चहा कसा तयार केला जातो, कोणत्या दिशेला वेल लावायचा, कोणत्या दिवशी लागवड करायची आणि शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेऊया. तर आता आपण बघूया की गोकर्णाच्या फुलांचे आयुर्वेदामध्ये सांगितले जाणारे काही उपयोग कोणते आहेत. आयुर्वेदामध्ये गोकर्णाच्या फुलांबरोबरच त्याची पाने, मुळे आणि रोगांचाही विविध प्रकारे उपयोग केला जातो. अनेक ठिकाणी या वनस्पतीला औषधी गुणधर्म असलेली वनस्पती मानली जाते. आजकाल गोकर्णाच्या फुलांपासून तयार होणारा ब्लू टी अनेक ठिकाणी लोकप्रिय झाला आहे. काही लोक हा चहा नियमितपणे पितात. पारंपरिक समजुतीनुसार तो शरीर ताजेतवाने ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास मदत करू शकतो. मात्र याबाबतचे वैज्ञानिक पुरावे सर्व बाबतीत निश्चित नाहीत. त्यामुळे कोणत्याही औषधी हेतूसाठी वापरण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. काही लोकांच्या मते गोकर्णाच्या चहामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच शरीरातील थकवा कमी होण्यास आणि मन प्रसन्न राहण्यासही मदत मिळते असे अनुभव काही जण सांगतात. याशिवाय गोकर्णाच्या फुलांचा नैसर्गिक रंग म्हणूनही वापर केला जातो. काही पेये, मिठाई आणि खाद्यपदार्थांना सुद्धा निळा रंग देण्यासाठीही या फुलांचा उपयोग केला जातो. तर आता प्रश्न येतो, गोकर्णाचा वेल घराच्या कोणत्या दिशेला लावावा? वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेल उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. तर पांढऱ्या गोकर्णाचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणे अनेकांच्या मते अधिक अनुकूल मानले जाते. तर लागवड करताना स्वच्छ जागा निवडा आणि वेलाला आधार मिळेल अशी व्यवस्था करा. योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि काळजी घेतल्यास हा जो वेल चांगला वाढतो आणि भरपूर फुले देतो. अनेक जण गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी गोकर्णाची लागवड करणे शुभ मानतात. ही श्रद्धेची बाब असली तरी
अशा दिवशी भक्तिभावाने लावलेली वेल अनेकांसाठी आनंदाचा विषय ठरतो. एकदा हा वेल वाढू लागला की त्याला शेंगा येतात. त्या शेंगामधील बियांपासून नवीन रोपे सहज तयार करता येतात. ह्यामुळे एकाच वेलीपासून अनेक नवीन रोपे तयार करून आपल्या नातेवाईकांना देखील भेट देता येतात. तर मंडळी, कोणतीही वनस्पती ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. गोकर्णाचाही त्याला अपवाद नाही. धार्मिक श्रद्धा, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद यामध्ये या वनस्पतीचे महत्त्व सांगितले गेले असले तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गावर प्रेम करणे, झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरात अजून गोकर्णाचा वेल नसेल तर जागा उपलब्ध असेल तर तो लावण्याचा विचार नक्की करू शकता. आणि जर आधीपासूनच असेल तर त्याची योग्य काळजी घ्या. आता मात्र मला एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो टाईप करा, नसेल तर नाही टाईप करा. असेल तर तो निळ्या फुलांचा आहे की पांढऱ्या फुलांचा? तुमचा अनुभव आणि मत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गोकर्णाच्या झाडाचा जो वनस्पतीचा जो काय तुम्हाला अनुभव आलेला आहे तो देखील तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता माझ्यासोबत. आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि वास्तू, आयुर्वेदिक आणि भक्तिपूर्व माहितीसाठी आम्ही अमरावतीकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजेच प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.